हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे शुक्रवारचा आणि इथं आज संध्याकाळच्या जेवणामध्ये पनीरची भाजी करणार आहे. तर इथं पनीर पॅकेटमधलं आणलेलं आहे. तर छान आहे पनीर पॅकेटमधलं. तर हेच आणलं होतं आज. तर 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि वाटाणा बटाटा असं काही मिक्स भाजी करणार नव्हते. मुलं म्हणले होते वाटाणा बटाटा टाक, पण मिस्टर म्हणले होते आज अशीच पनीरची भाजी कर. त्यामुळे आज फक्त इथं मी पनीरचीच भाजी करण्यासाठी घेतली आहे. तर इकडं मी भात पण करण्यासाठी टाकला होता, तांदूळ शिजण्यासाठी टाकला आहे आणि इकडं तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पनीर अगोदर तळून घेणार होते छान असं. आणि इकडं मी पनीर पण पॅकेटमधून काढून ठेवलेलं होतं आणि पनीरची भाजी करण्यासाठी तर मी कांदा टोमॅटो खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं नीट करून ठेवलं होतं आणि पीठ पण मळून ठेवलं आहे. आणि इथं मी अगोदर तर तेलामध्ये पनीर तळून घेणार आहे. छान होती अशी पण भाजी. तेलामध्ये पनीर वगैरे तळून घेतलं की त्यामुळे इथं पनीर तळण्यासाठी घेतलं आहे. आणि पनीर तळण्यासाठी टाकलं होतं. तोपर्यंत इकडं मसाला पण करून घेणार आहे. तर इथं मी कांदा टोमॅटो कोथिंबीर खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं, हे सगळेच थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेणार होते. एकत्रच चांगलं वाटण करून घेतलं आहे. कांदा असा शिजवून थोडासा पाण्यामध्ये पण केला तरी छान पेस्ट होती, पण मी इथं काय आज तसं केलं नाही. कांदा आपला कट करूनच घेतलेला आहे असाच आणि मिक्सरमध्ये फिरवणार होते. तेलामध्ये म्हणलं चांगला तळून घेता येईल त्यासाठी इथं मी कांदा टोमॅटो सगळं एकत्रच पेस्ट करून घेतली. वेगळं काय पेस्ट करून घेतली नाही, सगळं एकत्रच छान अशी पेस्ट करून घेतली. आणि पनीर पण इकडं तळून झालं होतं. तर एका प्लेटीत काढून टोपमध्येच काढून घेतलं. थोडंसं थंड पाणी टाकलं आहे. त्यात आणखी एक पळी तेल टाकलं. तेल चांगलं तापलेलंच होतं. त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं आणि वाटण केलेलं पण टाकून घेतलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घरचा आपली चटणी ती टाकली. घरचा मसाला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे पनीर मसाला टाकलेला आहे. तर हे सगळं चांगलं एकत्र असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं झाकून चांगलं वाफ काढून घेतली. मसाला चांगला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत तळून घेतला आणि पनीर पण टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पनीर चिटकलं होतं. तर थोडंसं म्हणजे करपलं ना, थोडंसं लालसर जास्त झालं होतं. हे सगळं चांगलं परतून घेतलं. 1-2-3 मिनटं हे पण झाकून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर इथं गरम पाणी करून घेतलं होतं भाजी करण्यासाठी. जितकी भाजी करणार आहे तितकं पाणी टाकून घेतलं. आणखी बारीक गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. आता इकडं माझं भात पण करून झाला होता. पातेलं खाली उतरून ठेवलं आणि भाजी पण कमी गॅसवरती जातं. इथं थोडंसं उकळून घेणार आहे. तवा तापण्यासाठी ठेवला आहे. आता चपाती पण करून घेते. तर छोटासाच आजचं पनीर मसालाची रेसिपी शेअर केली आणि छोटासा असा ब्लॉग पण केलेला आहे. तर आता छान असं संध्याकाळचं स्वयंपाकामध्ये आज पनीरची भाजी अशी करून घेतलेली आहे. छान झाला होता हा पण पनीर मसालाची भाजी. आणि वाटाणा बटाटा काही टाकला नव्हता. चपाती पण झालेली आहे. आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये चपाती पनीरची भाजी भात असं इथं स्वयंपाक पण झालेला आहे. आता जेवण पण करून घ्यायचं आहे. या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.